दातांच्या डॉक्टराकडे जायची वेळ आलीच तरी काही गैरसमजामुळे किंवा नाहक भीतीमुळे ते टाळणारे किंवा पुढे ढकलणारे बरेच लोक समाजामध्ये दिसतात. नमस्कार, मी डॉक्टर पांडुरंग श्रीरामे, संचालक श्रीरामे मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल मुखेड. समाजामध्ये दंत उपचाराबद्दल बरेच गैरसमज पसरलेले आढळतात. ते गैरसमज आणि त्याची सत्य परिस्थिती काय आहे याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे. पहिला गैरसमज समाजामध्ये असा पसरलेला आहे की दाताचे उपचार करून घेताना फार वेदना होतात. सत्य परिस्थिती अशी आहे की योग्यरित्या भूल देऊन दातांचे सर्व उपचार वेदनारहित पद्धतीने होत असतात. विशिष्ट प्रकारचे जेल किंवा स्प्रे वापरून सुई टोचण्याआधी हिरड्या बधीर करता येतात आणि व्यवस्थित भूल देऊन पुढील सर्व उपचार वेदनारहित पद्धतीने केले जाते. दुसरा गैरसमज असा आहे, दुधाचे दात आपोआप पडून नवीन येणारच असतात, त्यामुळे दुधाच्या दातांची निगा राखणे आवश्यक नाही. पण सत्य परिस्थिती अशी आहे की दुधाचे निरोगी दात हा पक्क्या दातांचा पाया असतो, त्यामुळे दुधाच्या दाताचीही काळजी घ्यावी. पक्के दात येईपर्यंत दुधाच्या दातानेच जेवण करता येते. तिसरा गैरसमज, ब्रशपेक्षा दंतमंजन आणि बोटांच्या साहाय्याने दात स्वच्छ करणे चांगले. सत्य परिस्थिती अशी आहे की दातांच्या मध्ये अनेक फटी असतात. वरच्या भागावर नैसर्गिक उंचवटे, खोलगट भाग आणि चिरा असतात. या ठिकाणी अन्नकण अडकून राहतात. ब्रश या कानाकोपऱ्यामध्ये पोचून अडकलेले अन्नकण स्वच्छ करतात. बोटांच्या साहाय्याने अन्नकण साफ होत नाहीत, पण पावडर आणि बोटांनी हिरड्यांना मसाज करणे फायद्याचे ठरते. चौथा गैरसमज असा पसरलेला आहे की ब्रश वापरल्यामुळे हिरड्यामध्ये रक्त येते. सत्यता अशी आहे, हिरड्यामधून रक्त येणे हे हिरडी रोगाचे म्हणजेच पायरोयाचे लक्षण असतात. दाताभोवती कीटक साचल्यामुळे हिरड्या सुजतात व लालसर आणि सैल होतात. अशा हिरड्यावर ब्रश फिरवला की रक्त येते आणि रुग्णाला ब्रश वापरणे सोडून द्यावेसे वाटते. अशा वेळी ब्रश ऐवजी बोटाने दात घासले तर कदाचित हिरड्यामधून रक्त येणार नाही, पण बोटांनी कीटक स्वच्छही होत नाही. पाचवा गैरसमज असा आहे की दातांच्या डॉक्टरांकडे एकदा गेल्यावर उपचारांची जंत्रीच सुरू होते. सत्य परिस्थिती अशी आहे, साधारणपणे आपल्या तोंडात 32 दात असतात. खूपदा रुग्ण दाताच्या डॉक्टरांकडे जातो. एखादा दात दुखत असल्याची समस्या घेऊन गेल्यानंतर त्यावेळी त्याच्या इतर एखाद्या दुसऱ्या दातालाही किडण्याची समस्या असू शकते, पण दुसरा दात दुखत नसल्यामुळे रुग्णाचे त्याकडे लक्ष गेलेले नसते. तपासणीत ती आधीपासूनच असलेली समस्या दृष्टीस पडते आणि एका दातामागोमाग इतरही दातावर उपचार करून घेणे गरजेचे असते, असा समज रुग्णामध्ये होतो. सहावा गैरसमज, दातांची स्वच्छता करून घेतली तर दात ढिले होतात. सत्य परिस्थिती अशी आहे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले तर हिरड्याभोवती जंतूचा थर जमतो. हे जंतू हिरड्या व दातांची झीज करू लागतात आणि दातांमधली फटही वाढवतात. दातांचे डॉक्टर हा थर दूर करतात. थर दूर झाला की दातांमधली फट नीट दिसू लागते आणि दात सैल झाले की काय असा रुग्णांचा समज होतो, पण हा थर काढल्यामुळे दातांच्या पुढच्या समस्या टळतात. सातवा गैरसमज असा आहे की वरचे दात काढल्यावर डोळ्याची दृष्टी कमी होते आणि डोळे कमजोर होतात. हा गैरसमज जवळपास संपूर्ण भागामध्ये पसरलेला आढळतो. तर ह्याची सत्य परिस्थिती अशी आहे की 40च्या आसपास उद्भवलेली दातांची दुखणे, त्यामुळे काढावे लागलेले दात आणि साधारणपणे त्याच वेळी लागलेली 40चा चष्मा, या 3 गोष्टी योगायोगाने एकत्र आल्यामुळे वरचे दात काढल्यावर डोळ्यावर वाईट परिणाम होतो असा समज रूढ झाला असावा. खरे म्हणजे दाताच्या आणि डोळ्यांच्या शिरा पूर्ण वेगळ्या असतात, ते अवयव सुद्धा वेगळे असतात, त्यामुळे डोळे आणि दातांचा कुठलाही संबंध येत नाही. आठवा गैरसमज असा आहे की गरोदर स्त्रीने दातांचे उपचार टाळावेत. सत्य परिस्थिती अशी आहे की गरोदर स्त्रीने गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये दात स्वच्छ करून घेणे, चांदी भरणे, सिमेंट भरणे
असे बेसिक उपचार करून घेण्यास हरकत नसते. एक्सरे काढणे, दात काढून घेणे असे उपचार आणि गोळ्या औषधे घेणे शक्यतो पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये टाळावे. 9वा गैरसमज असा आहे की म्हातारपणी दात काढून पडतात. सत्यता अशी आहे की दाताच्या हिरडी रोगापासून संरक्षण केल्यास दात पडत नाहीत व आयुष्यभर राहतात. 10वा गैरसमज असा आहे की नकली बसवलेले दात हे दुसऱ्या व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे असतात. सत्य परिस्थिती अशी आहे की नवीन दात हे धातू जसे की अॅक्रिलिक, सिरॅमिक, झिरकोनिया अशापासून बनवलेले असते. ह्या अशा अनेक गैरसमज दंत उपचाराबद्दल समाजामध्ये पसरलेले आहेत. आम्ही प्रॅक्टिस करता वेळेस बऱ्याचदा वेगवेगळ्या गैरसमजामुळे रुग्ण ट्रीटमेंट करून घेत नाहीत. या माहितीमुळे आपल्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर होतील आणि आपण काही समस्या असेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या दंतरोग तज्ज्ञास भेटून त्याचे वेळीच निदान उपचार करून घ्यावेत, जेणेकरून आपल्या दातांची समस्या लवकर मिटेल आणि आपले दंत आरोग्य सुरक्षित राहील. धन्यवाद.